ओरल मेडिसिन्स आहेत ही अतिशय महत्त्वाची असतात आणि ती रुग्णाचं आजार होण्यासाठी कुठलं कारण आहे त्याच्या अनुषंगाने ही ट्रीटमेंट दिली जाते। गंधक हे जे द्रव्य आहे त्याला जेव्हा आपण शुद्धी करतो त्याच्यामध्ये आणि त्याला वेगवेगळ्या द्रव्यांच्या बरोबर त्याला भावना दिल्या जातात आणि त्यातून हे एक दिव्य रसायन महागंधक नावाचं औषध तयार होतं। विशेषतः गोड वस्तू जास्त खाणं, तळलेल्या वस्तू, फास्ट फूड, जंक फूड, मैदायुक्त गोष्टी जास्त खाणं या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या इम्युन सिस्टीमवरती विपरीत परिणाम होत असतो। त्यामुळे त्यांचा आहारातला समावेश हा कमी केला पाहिजे। तर मी तुम्हाला अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या क्लिनिकमध्ये आतापर्यंत हजारो रुग्ण यांनी या सिबॉरिक डर्मेटायटिससाठी चिकित्सा आपल्याकडे घेतलेली आहे आणि त्यांनी यशस्वीपणे या आजारावरती मात केलेली आहे। सिबॉरिक डर्मेटायटिस या आजाराची लोकल ट्रीटमेंट म्हणजे स्थानिक लेप, धारा ह्या गोष्टी कशा करायच्या हे मागच्या भागात पाहिलं। आता या भागामध्ये ॲक्च्युअल ओरल मेडिसिन्स आपण कोणकोणती घेणार, त्याची चिकित्सा ही कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करणार आणि पुन्हा त्याचा पुनरुद्भव वारंवार टाळण्यासाठी आपल्याला आहार विहार प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे आहेत हे आपण या भागात पाहणार आहोत। आता आपण पुढे जाऊया की जी ओरल मेडिसिन्स आहेत ही अतिशय महत्त्वाची असतात आणि ती रुग्णाचं आजार होण्यासाठी कुठलं कारण आहे त्याच्या अनुषंगाने ही ट्रीटमेंट दिली जाते। तर ही ट्रीटमेंट खालील एक 4-5 मुद्द्यांच्या आधारे करतो आम्ही। त्यातला पहिला आहे तो म्हणजे बुरशीनाशक चिकित्सा, कारण ही प्रत्यक्ष व्याधीवरती असते। दुसरी असते ती म्हणजे रोगप्रतिकार शक्तीवर्धक चिकित्सा। तिसरी आहे कफ आणि क्लेदनाशक, ही एक आयुर्वेदामध्ये संकल्पना आहे त्याच्या विरोधी काम करणारी। नंतरचे म्हणजे काही पंचकर्म उपचार आणि सगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार। ह्या टप्प्याने केलेली चिकित्सा आपण आता एक 5 मिनिटांमध्ये बघूया आणि ती मग चिकित्सा परिपूर्ण होते। तर पहिला आहे ती म्हणजे बुरशीनाशक चिकित्सा। तर याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं तेच द्रव्य पुन्हा एकदा येतं ते म्हणजे गंधक। तर गंधक हे जे द्रव्य आहे त्याला जेव्हा आपण शुद्धी करतो त्याच्यामध्ये आणि त्याला वेगवेगळ्या द्रव्यांच्या बरोबर त्याला भावना दिल्या जातात आणि त्यातून हे एक दिव्य रसायन महागंधक नावाचं औषध तयार होतं। ते अतिशय याच्यावरती रामबाण औषध आहे। हे वेगवेगळ्या त्वचा विकारावरही विशेषतः सिबोरेटिक डर्मेटायटिसमध्ये उपयोगी पडतं। नंतरचं येतं ते म्हणजे रोगप्रतिकार शक्तीवर्धक, कारण इम्युनिटी ज्यांची बिघडलेली असते, चुकीच्या पद्धतीने काम करते त्या लोकांना किंवा ज्यांची इम्युनिटी कधी कधी डाऊन असते त्या लोकांना सुद्धा ही इन्फेक्शन लवकर पकडतात। अनेक लोक म्हणतात की आम्हाला फंगल इन्फेक्शन का होतं, तर त्या लोकांची इम्युन सिस्टीम जी असते ती थोडी कॉम्प्रोमाइज्ड असते, त्यांना पटकन कुठली इन्फेक्शन लवकर पकडतात। तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला गुळवेलीसारखं जे औषध आहे ते इथं वापरावं लागतं। ते औषध रस रक्त ह्या सगळ्या महत्त्वाच्या धातूंवरचं एक अतिशय प्रभावी रसायन आहे। त्याचप्रमाणे पुढचं जे औषध आहे ते वंग भस्म, हे एक अतिशय महत्त्वाच्या त्वचा विकारावरती रसायन आहे। त्याचप्रमाणे मंडूर भस्म, या औषधांचे वेगवेगळ्या इतर द्रव्यांबरोबर आपण योग बनवतो आणि ते रस रक्त धातूमधले म्हणजे दोष असतात ते कमी करतात, त्यांना रसायन म्हणून बळ देतात आणि त्यामुळे त्वचा जी आपली आहे ती सुदृढ होते, तिची रोगप्रतिकार शक्ती वाढते। पुढचे आहेत ते म्हणजे क्लेद आणि कफनाशक उपाय, हे अतिशय महत्त्वाचे आहेत। ही एक आयुर्वेदाची वेगळी संकल्पना आहे। नुसते आपण दोष या जर्म्स किंवा इन्फेक्शन, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस एवढं बोलून चालत नाही, तर आयुर्वेदामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन हे कुठल्या दोषांमध्ये होतं हे बघणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे त्यासाठी कफदोष किंवा क्लेद कमी करणं शरीरातला महत्त्वाचं असतं। त्यासाठी यकृताची चिकित्सा, फलत्रिकादी गुळसारखी औषधं, चातुर्थक हा एक मेदधातूवरती क्लेदावरती काम करणारा जो काही योग आहे, अशी औषधं आपण वापरतो आणि मग या आजाराची मुळापासून जी चिकित्सा आहे ती होते। पुढचे जे उपाय आहेत ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता। जलौकावचरण, जेव्हा एखादे पॅचेस असतात ते खूप हार्ड होतात, तिथं इन्फेक्शन खूप होतं आणि तिथं लायकेनिफिकेशन होतं, जाड घट्ट असा थर तयार होतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जलौकांचा वापर करू शकतो, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन तिथलं सुधारतं। पुढचा उपाय आहे सिरागत रक्तमोक्षण, म्हणजे दोष जर जास्त प्रमाणात असतील तर जसं आपण रक्तदान करतो तसंच शिरेतून काही प्रमाणामध्ये रक्त शरीराच्या बाहेर काढलं जातं, त्यामुळे शुद्ध रक्त तयार होण्यासाठी शरीरामध्ये चालना मिळते। अनेक ॲलर्जी करणारे घटक असतात ते शरीरातून कमी होतात। दुसरी आहे ती नस्य चिकित्सा। ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे खांद्याच्या वरील जे अवयव आहेत त्याचं पोषण करण्यासाठी आयुर्वेदामध्ये नस्य ही चिकित्सा सांगितलेली आहे। म्हणजे वेगवेगळे औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली जी तेलं असतात त्याचे नाकामध्ये जर ड्रॉप टाकले तर त्यामुळे स्काल्पचं जे आरोग्य असतं, आपल्या डोक्याचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं, तिथलं पोषण आणि इम्युनिटी ह्या दोन्ही गोष्टी सुधारतात। तर आपण हे सगळं आता व्हिडिओवरती पाहिलेलं आहे की हे उपचार आपण कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये कशा पद्धतीने आम्ही करत असतो। प्रतिबंधात्मक उपाय हे तर फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती की त्वचा विकार हे किती जिद्दी असतात हे त्या पेशंटलाच माहिती की हे वारंवार याची त्यांची प्रवृत्ती असते। त्यामुळे हायजीन, स्वच्छता व्यवस्थित सांभाळणं, पोल्युशनपासून संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि ज्या गोष्टींमुळे आपली इम्युन सिस्टीम बिघडते, विशेषतः गोड वस्तू जास्त खाणं, तळलेल्या वस्तू, फास्ट फूड, जंक फूड, मैदायुक्त गोष्टी जास्त खाणं, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या इम्युन सिस्टीमवरती विपरीत परिणाम होत असतो। त्यामुळे त्यांचा आहारातला समावेश हा कमी केला पाहिजे। प्रत्येक वेळेस डायबिटीस आहे म्हणूनच गोड खायचं कमी करायचं ही गोष्ट आपण भारतीयांनी लक्षात ठेवली पाहिजे, कारण प्री डायबिटिक हा एक मोठा गट
हा आपण दुर्लक्षित केलेला असतो आणि त्या कालावधीमध्ये आपलं HbA1c थोडं जास्त असतं, आपली फास्टिंग शुगर थोडी जास्त असते आणि या कालावधीमध्ये सुद्धा फंगस किंवा कुठलंही इन्फेक्शन लवकर कॅच करण्याची आपल्या त्या पेशंटची टेंडन्सी झालेली असते. त्यामुळे गोड कमी खाणं हे त्वचा विकारामध्ये, इन्फेक्शनमुळे होणाऱ्या त्वचा विकारामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आणि विहार हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये ताणतणाव कमी करणारे गोष्टी ज्या असतात, योग असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, कारण सायकोलॉजिकल फॅक्टर हा त्वचा विकारामध्ये फार महत्त्वाचा आहे. ज्यांना हा आजार असेल सिबोरिक डर्मेटायटिस त्यांना माहिती आहे की जेव्हा सायकोलॉजिकल ब्रेकआउट्स होतात, ताणतणाव खूप जास्त असतात, तेव्हा हे विकार बळावताना दिसतात. त्यामुळे शारीरिक व्यायाम त्याच्याबरोबरच मनाची ताकद वाढेल या पद्धतीने केलेले व्यायाम प्रकार, योग प्रकार हे अतिशय गरजेचे असतात. तर मी तुम्हाला अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या क्लिनिकमध्ये आत्तापर्यंत हजारो रुग्ण यांनी या सिबोरिक डर्मेटायटिससाठी चिकित्सा आपल्याकडे घेतलेली आहे आणि त्यांनी यशस्वीपणे या आजारावरती मात केलेली आहे. आपणही त्यापैकी असाल तर जरूर आपण आयुर्वेदिक चिकित्सा घ्या आणि या आजाराला रामराम करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.